आणि आपला कालचा विषय देह मी नाही हे कळालं, कारण तो पंचमहाभूताचा आहे. समिष्टीमध्ये महाभूत आहेत आणि त्याचा अंश वेष्टी भूत आहे. ते महाभूत आणि त्यापासून बसलेले हे भूत, हे बनलेलं पिंड आणि ते ब्रह्मांड, ती समिष्टी ही वेष्टी. मग हे भूत माझं, भूताला माझं म्हणणं कितपत करायचं. म्हणून या संबंधानं बुद्धी देहाला माझं म्हणते अविद्येनं, तर ती भूत मी नाही असं बुद्धी निश्चय करते. अगोदर देह मी असा निश्चय असतो, पण देह मी नाही कळालं भूत आहे, ते 5 भूत आहे तर मी नाही. घराला बघणारा घराहून भिन्न नाही, तर देहाला बघणारा देहाहून भिन्न नाही, तर मी आत्मा आहे. पण देह माझा वाटत होता, आता तो कसा नाहीये. त्याच्यामध्ये हाड, त्याच्यामध्ये कोण कोण हाड, मांस, रक्त, मज्जा, पेशी, तंतू, त्वचा, हे ते 5 भूताचं कार्य आहे. मग त्याचं कार्य हे जे आहे शुद्ध सत्वाचं, शुद्ध वायूचा प्राण आहे, तेजाचे डोळे आहेत, तेजाची त्वचा आहे, तेजाचे केस आहेत, पृथ्वीचे हाड आहेत, जलाचं मांस, रक्त आहे. मग हे पदार्थ त्या भूताचे तर देह माझा कसा होईल. एक देह मी नाही, एक देह माझा नाही. ह्या बंधनातून व्यक्ती जेव्हा बाहेर येते आणि तिला समजून पक्की होती, मोहाची स्थिती समाप्त होती आणि अज्ञानाची बुद्धी निवृत्त होती, साधूची संगती लागती आणि मनाची घडी बसती आणि वेदांताचं ऐश्वर्य आपल्या बुद्धीमध्ये समाविष्ट होतं आणि देहाचा संबंध नष्ट होतो, परमात्मा स्पष्ट होतो, अधोगती थांबती, स्वरूप स्थिती प्रगटती, तो मी आहे असा अनुभव येतो, देह मी आहे असा निश्चय होतो आणि परमात्मा हा अनात्मा आहे, मी परमात्मा आहे असा बुद्धीला जेव्हा जाणीव होती ईश्वराची, ती आत्मस्थिती असते. तो क्षण म्हणजे ईश्वराच्या बुद्धीच्या ऐक्याचा असतो. ऐक्य आधीच असतं, पण देहाच्या ऐक्यामुळे ते ऐक्य झाकलेलं असतं. कारण मुलगा आईचाच असतो, बायकोचा नंतर होतो, पण अधीन गेल्यानंतर ती आई दुरावती. तसा अविद्येच्या अधीन बुद्धी गेल्यानंतर हे परमात्मा दुरावतो. साष्टांग दंडवत माऊली. साष्टांग माऊली. दिलो सत्य बरोबर, अगदी बरोबर. आपल्याला कळत नाही, आपण आपल्या आयुष्यात जातो, गुणात राहतो. गुण हे मातीकडे नेतात, माती करतात आणि गुणात येते तर ब्रह्मरूपता देते. रजगुण असेल, तमोगुण असेल, सत्वगुण असेल, तो गुण तुम्हाला बांधून ठेवतो, जखडून मारतो. मग तुम्ही गुणात आहे तर गुणातून बाहेर येता येत नाही, रोज तुमचं थांबत नाही, 11 विलकळ बुद्धी संपत नाही आणि परमेश्वराचा अनुभूती येत नाही. तुमचा परमार्थ शून्य होतो, कारण स्वर्ग नरकाकडे जीवात्मा जातो. हो माऊली. अगदी खरं. मग तुम्हाला नरकाला द्यायचं, स्वर्गाला द्यायचं तुम्ही ठरवा. तुम्हाला गुणाच्या बाहेर येता येत नाही तर तुमचं पाप आहे. तुम्ही तर गुणात कधी जेवण पुन्हा म्हणता की संतांचे राग गेले नसतो, त्यांचा पण जात नाही. ती घाणेरडं बोलता तुम्ही माझ्या समोर पुन्हा माझ्या तोंडावर. किती गलिच्छ पाप आहे ते. संत जेव्हा रागवतात तर ते दुर्वास ऋषी असतात. भृगु ऋषीने लाथ मारली, देवाने सहन केली. म्हणले का संतांना गेले विष्णू भगवंत म्हणले का लक्ष्मी नसून आली, कोल्हापूरला येऊन बसली आणि भगवंताने त्यांना नमस्कार करून ते पायाचं चिन्ह ठेवलं आणि पांडुरंगाच्या छातीवर दाखवलं गेलं. भृगु ऋषी, दुर्वास ऋषी, विश्वामित्र ऋषी रागिष्ट दुसरी पृथ्वी तयार करतो म्हणली. देव घाबरले. मग ते खरा पण तू चांगली का काय बोलण्याचं भान ठेवत जावं आणि कुणाला बोलत हे समजत जावं. आपला मूर्खपणा लोकांच्या अंगावर
आमच्याकडे चिंतन व्हायचं. सकाळी काका शांत मूर्ती चंद्र म्हणायचे, संध्याकाळी महाराज कडक त्याला सूर्य म्हणायचे. हा ज्ञान सूर्य, हा चंद्र सूर्य. मी मला असं का काकाला कडक महाराजाला आपल्या म्हणतात? प्रेम आहेत ते. बोलताना जेव्हा बोलतात तर तुमचे दोष पाडतात. इतकी खेटर मारून सुधारत नाहीत. तुमचे आरती करून सुधारणार का? जोडे मारून सुधारत नाहीत. नाथ महाराज म्हणले काय माय गेली होती भूतापायची, मग नाथ महाराज खरा म्हणतो चांगली असं म्हणायचं का? नाही माऊली. किती घाणेरडे विचार तुमचे. नाथ महाराज म्हणले काय माय भूतापाशी गेली तू पैदा झालास असा पापिष्ट, मग ते करावेत का? पुढचं आहे का? मग मी म्हणायचे अहो महाराज आपले उच्च बोलतात, भूमिकेतलं लोक त्यांचं कळतं, साधारण लोकांना कळत नाही. उत्तम स्थितीला कळतं, मध्यमला थोडं कळतं, संसार लोकांना डोक्यावरून जातं. म्हणून बरेच लोक पाठातले आपले गेले. मठात जागा नव्हती, पुन्हा फुल व्हायचा, पण बाहेर नंतर लोक बसायचे. मग कळत नाही म्हणून बाहेर लोक काही कळणार आले 5-25 आणि 100 दिवस चालूच होते कंटिन्यू. ताई माझे पुढे पण होते याविषयी दृष्टांत. परक्या विषयावर ममत्व केलं हे परक आहे अनात्म. हे नाते गोते सगळं परक आहे. कारण अध्ययनाचा अभाव असतो आणि मनुष्याचा विचित्र स्वभाव असतो. अध्ययनाचा अभाव आणि अधिकाराची न्यूनता असते. प्रति भगवंताला न जाणणारी आणि देहातून न निघणारी, या 2 गोष्टी लक्षात ठेवा. त्याच्यासाठीच येतात, एकासाठी नाही. ऑल दी पर्पज. ऐका की जी वृत्ती, जे मन जे भगवंतापाशी गेलं पण नाही आणि त्याला जाणता पण आलं नाही आणि ते देहाला पण सोडत नाही आणि त्याचे गुण पण टाकता येत नाही, असं मन नरकाकडे जाणे स्वर्गाकडे फिरतं. कारण नित्यकर्म करतात ना तुम्ही, मन लावून त्याला स्वर्ग ठेवलेलं असतं. पण ते पुण्य झाले की ढकलून लाथ मारून खाली फेकतात, मग परत फिरावं लागतं, पुन्हा कर्म जावं लागतं, पुन्हा पाप पुण्य, पुन्हा स्वर्ग नरक. ही अवस्था मान्य नाही साधकाला. ज्या जीवाला उत्तम गतीला जायचं, ज्या जीवाला मुक्त व्हायचं, ज्या जीवाला शक्तीला बंद करायचं आणि ज्या बुद्धीला ब्रह्म व्हायचं, ती संतांच्या संगतीत, श्रवणाच्या भक्तीत आणि वेदांताच्या स्थितीत राहती. तिला अनुभूती परमात्म्याची येते. हे 4 वाक्य सांगा. ज्या बुद्धीला देहातून निघायचं, गुणाला टाकायचं, सक्तीला बंद करायचं. एक मिनिट. ज्या बुद्धीला ज्ञान प्रमाता अंतःकरणवृत्तीला देहातून निघता येत नाही, परमात्म्याला पण जाणता येत नाही, मी कोण पण हे समजत नाही. इथून सुरुवात आहे बेटा, बोला. हो माऊली, सुरुवात आधीपासून होती. अध्ययनाचा अभाव असतो, बुद्धीची न्यूनता असते, ती वृत्ती देहातून निघत नाही, भगवंताला ती जाणत नाही, गुणाला तिला टाकता येत नाही, सक्तीला बंद करायचे, मुक्त व्हायचे, संतांच्या संगतीत राहायचे, वेदांतात यायचे, परमात्माच्या अनुभूतीत जायचे. उडालं मग पुढे वाक्य तुझे जाऊ दे, काय होत नाही. भक्तीत राहायचं, काय बेटा? श्रवणाच्या भक्तीत राहायचं. ऐका, जी आपली स्टेप बाय स्टेप जी स्थिती असते श्रवणाची, ती हृदयाची परमभक्ती असते. ते मुक्ती नाव दिले. ज्या वृत्तीला भगवंताला पाहून त्याचं प्रेम येणं ही भक्ती आहे आणि ज्या वृत्तीला भगवंताची प्राप्ती आहे ती अनुभूती आहे. भक्तीमध्ये प्रेम आहे, त्या प्रेमामध्ये देहाचा विसर आहे, देहाचा बाध आहे. नीट लक्षात ठेवा, कोणत्या दिवशी काय येत आतून ते आपल्या कामाचं असतं. प्रेमामध्ये, द्वैतामध्ये ईश्वर समोर असतो, साकार असतो, भक्त त्याच्या मध्ये तल्लीन असतो, प्रेमाचा सागर असतो, इथं बोधाचा सागर असतो. हो माऊली, साष्टांग हो दंडवत. माऊली, डिफरन्स कळायला पाहिजे. हो माऊली, प्रेमाचा सागर आणि ज्ञानाचा सागर, खरंच आहे.
आणि तुम्ही त्या लक्षात ठेवा, भक्त त्याच्यापाशी जातो का चालत चालत? आज 10 लाख 15 लाख 20 लाख लोक जेव्हा जातात, घरातून निघतात, विठ्ठलाच्या भेटीसाठी मंत्रमुग्ध असतात, त्या देहाच्या कष्टाला भीत नाहीत, खाण्याला मोजत नाहीत, झोपीला धरत नाहीत. अहो रात्र पांडुरंगाला बघायचं म्हणून टापोटाप चालतात, गाव ओलांडतात आणि त्याच्या नामामध्ये बेधंद होतात, देहाला विसरून पांडुरंग होतात. त्या भक्ती म्हणतात त्याला. साष्टांग दंडवत साष्टांग माऊली. दंडवत खरंच माऊली. विसरून पांडुरंग दंडवत माय, साष्टांग दंडवत माते. आता त्या भक्तीमध्ये भगवंत आणि भक्त हे दोन आहेत. इथं वेदांताला दोन माहित नाही, द्वैतापत्ती म्हणतात ते, आणि अद्वैतीमध्ये तो दोघं एकत्र आहेत, तर अद्वैत स्थिती म्हणतात. ती अद्वैत स्थिती ज्ञानानं होती, भगवंत आणि भक्त एकत्र येतो, तो जीवात्मा परमात्मा बनतो, त्याला महात्मा पदवी, तिथं संत बनतो, साधू बनतो, बंधू नाही, साधू. हो खरं माऊली. माऊली खरंय. विषय. हो माऊली. म्हणून एक सांगते, अध्यात्माकडे आलं की सगळं थांबलं पाहिजे, मन शांत झाले पाहिजे, बुद्धी तृप्त झाली पाहिजे, मुक्ती हृदयात आली पाहिजे, अज्ञानाची निवृत्ती केली पाहिजे, आणि जगत स्थिती बंद होऊन जगदीश्वराची अनुभूती आली पाहिजे. तर ती ज्ञानमय स्थिती, ती बोधमय स्थिती, ती वेदाची शक्ती आहे, ती परमात्म्याची प्राप्ती आहे, ती आनंदाची स्थिती आहे, जीवाला मुक्ती आहे, ते परम ध्यान आहे, परम ज्ञान आहे. साष्टांग दंडवत माऊली. सुंदर. सोपं नसतं बेटा. बाजूला सारणं, क्रोधाला संपवणं, हे मोहालाच जाळ पेटवणं, अंधाराची वाट लावणं, सद्गुरूची भेट घेणं, संशयाला तोडून देणं, आणि द्वैताचा बात करणं, अद्वैताचं प्रगटीकरण करणं, संताची संगती धरणं, आणि बोधाला बुद्धी प्राप्त करणं, आणि ईश्वराचं स्मरण करून त्याच्या ऐक्यामध्ये रमणं, मी कोण हे जाणणं, आत्मबोधात जगणं, देहबात करणं, स्वरूपाचा रंग घेणं, देहाचा रंग जाणं, मी कोण हे कळणं, स्वानंद घेणं, परमपदावर जाणं, देहपट टाकणं सोपं नाही. हो माऊली सोपं नाही. नाहीये सोपं. धन्य माऊली, तुमची धन्य आहे खरंच माते. प्रत्येकाला अध्ययन तपस्या तुमची पण आहे, नाही म्हणू शकत नाही आम्ही, पण त्रुटी आहे, संशय आहे, अधिकार तर कमी आहे, बुद्धी मंद आहे, म्हणून ज्ञान झेपत नाही, मुक्ती भोगता येत नाही, देहस्थिती संपत नाही, वृत्ती जडाला सोडत नाही, विठ्ठलाकडे जात नाही, त्याच्या चरणावर राहत नाही, म्हणून माझे चित्त तुझे पायी, अशी आराधना करतो तो भक्त, आणि ज्ञान मागतो तो मुक्त. कधी चित्त देहाकडे नको, तू गोबाराय बोलतात, माझे चित्त तुझे पायी, माझे चित्त तुझे पायी, रामैसे करी काही, धरोनी आवाही, भवतारी दातारा, भवतारी दातारा, चतुरा तो शिरोमणी, गुणनान्याची खाणी, आमुकुट सकळामणी, धन्य तोची विठोबा, आहे गुंतलो नेनता. देवा मी गुंतलो रे संसारात, लेकरात, घरात, पोरात, सोन्यात, पैशात, चमचा, वाटी, बेसिन, काय रे, बेसिन घाण दिसत पटत नाही, वृत्ती घाण दिसती सुटत नाही. बापरे. साष्टांग दंडवत माऊली खरंच. साष्टांग दंडवत माऊली. साष्टांग दंडवत. पाहे गुंतलो नेनता,
तुला जाणलं नाही रे मी भगवंता, तुला ओळखलं नाही. तू माझ्या जवळ आहे, मी तुला बाहेर बघितलं, तुझा मला संबंध आहे, देहा संबंध केला. तू आनंद रूप आहेस, दुसरीकडे आनंद शोधला, पोरात लेकीत जावयात पैशात घरात वस्तूत खाण्यात. अरे देवा पाहे गुंतलो नैनता, मी गुंतलो रे देवा देहात प्रपंचात. सोडव म्हणा, बुद्धी बाहेर निघायला तयार नाही. तुझा संबंध मला भक्तच येत नाही. रामा तू आत्मा राम आहेस माझ्यासोबत. तुझी अनुभूती कधी भोगल आणि देहस्थिती कधी संपल सांग ना रामा. प्रभू रामा तू सोबत आहेस, तुझा मला संबंध आहे, हा संबंध बंद कर ना श्री रामा. आद्र हा कसावी आहे गुंतलो नेनता, तुम्हा आसो माझी चिंता. तू काठेनी माता पाया तारा खावी. आपली अधिकाराची सीमा वाढवावी, तपश्चर्या सतत व्हावी. कधी बिल्डिंग कोसळेल माहित नाही. आणि वृत्ती जर अशी संशयात असल, संसारात असल, क्रोधात असल, पोरात असल, घरात असल, तर ती वृत्तीला काय करावं. पुन्हा तो लिंग देह लटकतो त्या घरात येऊन. पाणी पितो श्राद्धाचा पक्षाचा, आला पित्तर पाटा प्या पाणी. तुमच्या पिंड किती करायचं बामण सांगते, ती सांगते एवढे गेले एवढे गेले एवढे गेले, पिंडात आले पिंडात आले. जा पिंडात तू मर. ब्रह्मांडात व्यापक हो ना. ज्या कुळात जन्मली त्या मायबापाचा उद्धार आणि त्या सासरचा उद्धार. इतर गेलं कुणीकडे आजचं वार दुसरंच निघालं. कशाचा उद्धार, सगळं नातं आध उद्धारच आहे. उद्धार नाही उद्धार. ज्या कुळात जन्मलो, ज्या मायबापानं जन्म दिला त्याचा झेंडा लावावा विश्वात. ज्या कुळात आलो ते कुळ संपन्न करावं. जो वेद प्रगट झाले त्याला हृदयात धरावं. जी गीता वाचतो त्याचं फल भोगावं. जी ज्ञानेश्वरी येते त्याचा सिद्धांत कळावा. जे भजन गातो तर प्रेम तिच्याच यावं हे संपावं. त्याचा काकडा म्हणतो तो अज्ञानाचा काकडा पेटावा. अविद्येचा काकडा पेटावा. विठ्ठल भेटावा. हो माऊली असंच व्हावं खरंच. खूप वाटतं. करणं चांगलं, नवलौकिक तुझं नाव तर चांगलं करणं. ही अशी होती अशी होती भंगारबाई होती, ती असली तर पहिल्यापासून तसंच बोलती तसंच घाण वागती. त्या डिग्र्या नको. अरे ती कशी होती, काय भजन टाकाट टाक, वाचन खण, वेदांत सुसंपन्न, तत्संग अपाट. त्या डिग्र्या कमवायचं कधी कधी काय साधा व्यवहार तुम्हाला जमणारे आयुष्य चांगला आहे. प्रारब्धानुसार काटे येतात वाटेत, पण चप्पल घातल्यावर काटे टोचत नाही. म्हणून आपण आपल्या मोहिमेत राहावं. हे प्रारब्धाचे काटे कुपाटे आहेत माहिती आहे आम्हाला. प्रत्येकाला आव्हान नाहीत का? प्रत्येकाला साधू संत महात्मे ऋषी मुनी माऊली तुकोबा यांना सगळं भोगलंय. मग तुम्ही आम्ही भोगलं तर काय नवल झाले. ज्ञानोबाला अन्न खायला नव्हतं तर सर्व सुखी जो जे वांछेलच होते लाभो म्हणले. नंतर एकनाथाला बोलू लागले, नाथा या इकडे. माझं
आता जे धर्म कार्य राहिले, ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञान जास्त आहे, भक्ती थोडी आहे. तुम्ही आत माझ्या समाधीला विक्षेप व्हायलाय, माझ्या गळ्याची मोळी काढा, मला भेटा आणि भक्ती आणि ज्ञानाचा मिलाप करून भागवत लिहा. खडबडून ज्ञानेश एकनाथ उठले, रात्रीच निघाले. बरं तू म्हणली थांबा, अहो 4 माणसं घेऊन जा, एकट्याला कसं सुधारल? जर चरित्र वाचा त्या लोकांचे म्हणजे कळल. तुम्हाला वाटतं फक्त छाया वेदांत बोलती, तिला माहितच नाही काही, सगळं माहितीये A to Z. ते रात्रीच निघाले, बेरात्री 3 वाजता उठून चालले आळंदीला. मी पैठणहून ती म्हणे नाही आम्हा 4 लोक घेऊन जा. कसं अवघड आहे, ते समाधी आहे, आत जाणं सोपं नाहीये. नंदीला हलवायचं तिथल्या. एका क्षणात नाताना हा नंदीला हल्ला, तो एका क्षणात नंदी हल्ला. जो की 100, 200, 300 वर्षाखालचा होता बसलेला. नंतर नाथांचा अवतार आहे, नंतर तुकोबांचा अवतार आहे, पहिला ज्ञानेशांचा अवतार आहे, आणि मग आपला भूताचा बाजार आहे. त्यांचा अवतार आणि आमचा बाजार. खरं माऊली, अगदी खरंय माऊली. खरे माऊली, भूताच्या बाजारात आमचं काही नाही. तेच आवडतात ना. मी येऊ मेट्टेऊ काय एक सांगायचं सगळ्यांना आवर्जून, माझं कोणी शत्रू नाही, कोणी मित्र नाही, सगळे माझेच आहेत. मी सांगायला बसले तर ईश्वरानं कार्य दिले, मी करू शकत नाही. आणि थांबत 2 तास बोलते, फक्त तुम्हाला माहिती मन थांबते नाही माऊली, नाही माऊली, नाही माऊली, आज पुरं नाही माऊली. 1 तास तुम्हाला 1 वाक्य बोलता तोंडातून निघणं, जरा काय वाटावं इथलं इथं. किती पण स्त्री आहे, आपण पण स्त्री आहे. अनुवाद का समजत नाही? थोबाड का आवडत नाही? संसार का आवडतं थोबाड? मग तिथे बंद व्हावं, तिथे चालली चालतं टाक 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 टाक, इथं काम चालत नाही. मग म्हणूनच तो आज काळजी म्हणते हा बंद आहे. ते कळतंय, तुम्हाला बी कळतंय, मला बी कळतंय. हो माऊली. म्हणून हा देह व्यर्थ जाऊ नये, सार्थक व्हावं, प्रपंचाला बाजूला लोटावं, परमार्थाला आत घ्यावं, संताला शरण जावं, ग्रंथाला चिंतन करावं, गोवीला मन द्यावं, संताला प्राण द्यावा, आणि आपलं स्वरूप आपण पाहावं. मी देह नाही असं जाणावं, जगत खरं नाही हे समजावं, वृत्तीचा बाजूला टाकावं, गुणाला बंद करावं, आणि परमस्थितीला भोगत राहावं, परमात्म्याला बुद्धीनं धरावं, देहातून तिनं बाहेर शिरावं, आणि स्वरूपामध्ये सहज प्रवेश व्हावा, आणि तो मी आहे असा अनुभव घ्यावा. संस्थितीमध्ये सतत राहावं, देहस्थितीला बंद करावं, अज्ञानाला मारावं, स्वरूपानं उरावं, जगदवृत्तीला टाकावं, अहंबुद्धीला सोडावं, ममत्व काढावं, अज्ञानाला झाडावं, आणि भगवंताला मन जोडावं. साष्टांग दंडवत माऊली. धन्य माऊली, धन्य माय, तुमची खरंच धन्य माय. जगातले काही गुरु माऊली, कोटी कोटी प्रणाम. न चुकतो तो ईश्वर आहे, पण चूक मान्य करत नाही, आगाण पण आहे. पुन्हा पुन्हा चूक करणं हा गुन्हा आहे. चूक बंद होणं हे साधक आहे. चुकतो तो संसारी असतोच, चुकत नाही कोण पृथ्वीवर, हरेक जीव चुकतोच. चुकतो म्हणून तर इकडे यायचं ना. पण एक लक्षात ठेवा, हे शब्द पकडत जा, सुवर्ण शब्द आहेत ते. एवढी लॉंग लाईन बोलले, येते का तुम्हाला? मला आता डबल येते का? नाही माऊली, नाही येत. नाही माऊली, मी बोलले का हे? नाही माऊली, साक्षात परब्रह्म बोलते तुमच्यात येऊन. खरंच परंपरा बोलते माऊली, परंपरा. एक शब्द देतो का तुम्हाला रिटर्न द्यायला? रिटर्न नाही माऊली, येत नाही. मग जरा समजून घ्यायचं, वेदवाणी आहे, हे संप्रदाय आहे, गुरुजीचे शब्द आहेत, पाठी राखा. माझे माऊली आणि गुरुजी आहेत, इथं मी नसते.
जे बी काय बोलला ते त्यांच्या सत्तेतून असतं, माझं नसतं, कारण तेवढी मी नाहीये. नाही, बिलकुल मी शून्य म्हणा, मला राग नाही. आहे त्यांच्या पायाची धूळ म्हणा, हा आनंद आहे. पण एक सांगते, सत्य संघ आहे आमच्या आयुष्यात, तुमच्या संसारात संघ आहे. हे कबूल करत नाही ते तुमचं पाप आहे. आम्हाला माहित नाही. माहिती आतापर्यंत देहसंघ का सत्संग आहे? सांगा, बोला, काय केलंय? देहसंगत आहे माऊली. आयुष्य वाया जाऊ नये, मला अधोगत येऊ नये. पांडुरंगा, स्वर्ग नरकाकडे नेऊ नको. पांडुरंगा, माझी क्रोध येऊ नको. पांडुरंगा, माझ्या वृत्तीत बदल व्हावा. मी हरिरूप व्हावं, देहरूप झावे, माझी वृत्ती देहातून बाहेर यावी. यासाठी वारी करते, तुला चित्तात धरते. एवढं तरी तुला कळतं का रे? मी तुझ्याकडे काय येते बरं? तू आवडतोस, तुला पाहा वाटतं, आणि तुला जाणं वाटतं, तुझ्या स्थितीत राहा वाटतं. तू समोर आहेस, तसं माझ्यासोबत पण आहेस. तो दिसतोस, माझ्यापाशी असतोस, पण तुझ्यामुळे तो दिसतो, पण तू माझ्यापाशी असतोस. हे अनुभव नाही मी, माहिती का तुला हरी? ते हरी बोलून तुला ओळखलं रे, खरंच ओळखलं. तू माझ्या दूर नाहीस, तुलाही माहिती, मलाही माहिती. तुला मला संबंध आहे, हा संबंध तू काढून टाकलास, बोध तू दिलास, मी तुझ्यातून प्रगट झालाय. तू माझ्यासोबत श्रवणात आहेस, माझ्या नामात आहेस, माझ्या अंतःकरणात आहेस. तुलाही माहिती विटेवर कसा आहेस, या हृदयात कसा आहेस, व्यापक कसा आहेस, सगुण कसा आहेस, आनंद कसा आहेस, कसा आहे तू. तुला सगळं ओळखलंय मी. आता जवळ घेण्यात त्रुटी करू नको. देह पडताना धावू नये. तुझ्या बुद्धीला बोधाचा पिंजरा दे, आणि माझं तुझा ऐक्य बघू दे, आणि देह पडू दे. विठ्ठला, हीच माझी वारी आहे, तू जीवाला तारतोस. माझी वारी सफल कर. तुझ्या द्वारात आले, तू माझ्या हृदयात आहेस. मला माहितीये, प्रगट हो ना. कधी दर्शन देशील बुद्धीला? डोळ्याचं दर्शन झालं रे हजारदा. एकदा दर्शन दे, एकदा. तू बुद्धीत प्रगट हो, एकदा तुझा अनुभव दे, एकदा माझ्यासोबत मला रामाला बघू दे, माझ्याजवळ आहे त्याचं चिंतन करू दे, आणि तुझा स्पर्श मला येऊ दे. म्हणून एक वेळा देई भेटी, एक वेळा देई भेटी, एक वेळा कन्हैया रे, कन्हैया रे, कन्हैया रे, जग जेठी देई भेटी, एक वेळा देई भेटी, एक वेळा. साष्टांग बापरे. खरंच सुंदर सुंदर माऊली. बोध किती छान वारी आहे ही. तुम्हाला दिली असेल ताई, भेट दिली असेल ताई तुम्हाला. एकदा भेटते. एवढं तुम्ही हे महान आहे ताई. अशी भेट दे तुझी की बुद्धीने तुला भीती घालावी, आणि ती बुद्धी तुझ्यामध्ये समाविष्ट व्हावी, ती वृत्ती पुन्हा देहाकडनं जावी. अशी भेट दे एकदा, एकदाच दे. पुन्हा मागणार नाही तुला मी, कारण अद्वैताची स्थिती झाल्यानंतर तू माझ्यासोबतच आहेस. मागायचं काय राहिलं, बोलायचं काय उरलं? निशब्द केलं, मन राम झालं, देहपद गेलं, वृत्तीने तुला ओळखलं, तुझ्यात ते समाविष्ट झाली, आत्मनिष्ठ झाली, तन्निष्ठ झाली, तद्रूप झाली. विठ्ठलाची भेट वृत्तीला आतच झाली, परब्रह्माचं मिलन झालं, देहाचा बात केला. विठ्ठला, तू मला बोलवलंस, तू मला ओळखलंस, तू हृदयातून मला हाक दिली, आणि मला जवळ घेतलंस. वेदांत सोपा नाही, पण माझ्या मनात तू येतोस, महान ग्रंथ वदवतोस. विठ्ठला, तू कसा कृपाळू माहिती मला. आदिशक्ती येते, वेदांत बाहेर येतो, कोठ्याचा पाऊस पडतो, माझ्या साध्या बुजून जातात, अज्ञान संपून जातं, मन शांत होतं.
आणि निराकाराकडं अंतःकरण प्रवाहित होत. तो निराकार परमात्मा तूच आहेस विठ्ठल. तू आत बी आहे, समोर बी आहे, कणात बी आहे, सदा बी आहे. पृथ्वी उत्पत्तीचा आहे, पृथ्वी मध्ये पण आहे, पृथ्वी संपल्यावर पण आहे, प्रलय झाल्यावर पण आहे. माझं विठ्ठल सदा आहे, ते आत्मा आहे. मी पण तेच आहे, माझ्यात तो भिन्न नाही. मला अभिन्न व्हायचंय विठ्ठला, तुझ्यापाशी राहायचंय, मंत्रमुक्त व्हायचंय, तुझ्या स्थितीला भोगायचंय, मला अनुभवाला चाखायचंय, मला भेदाला संपवायचंय, मला वृत्तीतून निघायचंय, मला स्वसिद्ध बनायचंय, स्वसौवेद्य व्हायचंय. विठ्ठला काय करू, काय करू? चिंतन मिळालं तर वेद हृदयात धरावा, गीता मिळाली तर गीतेचं फल भोगावं, ज्ञानेश्वरी वाचली तर सिद्धांत कळावा, भजन केलं तर देहभाव वाटावा, काकडा पेटवला तर अविद्येचा काकडा व्हावा आणि विठ्ठल हृदयात भेटावा. वेदांत सुसंपन्न व्हावं, संत संग अफाट व्हावा, आपल्या महिमेत राहावं. प्रारब्धाचे काटे टोचत राहतात, त्याच्यात अडकू नये, जीवन सार्थक व्हावं, परमार्थ आत जावा, संताला शरण जावं, ग्रंथाचं चिंतन व्हावं, ओवीला मन द्यावं, संताला प्राण द्यावा. मी देह नाही, जगत खरं नाही, तेव्हा बुद्धी देहातून बाजूला जाते, गुणाचा प्रवाह बंद होते. त्याला परमस्थिती म्हणतात, परममुक्ती म्हणतात, स्वरूपामध्ये बुद्धीचा प्रवेश म्हणतात. तोच मी हा अनुभव घ्यावा, अहम भावाला टाकावं आणि सोहम स्थितीत सतत राहावं, अज्ञानाला मारावं आणि ब्रह्मविद्येला आत घ्यावं, जगत बुद्धीला झाडावं, देह बुद्धीला टाकावं, ममत्वाला सोडावं आणि अज्ञानाला झाडावं, भगवंताला मन जोडावं, वृत्ती देहातून बाहेर यावी. तो दिसतोस तसाच माझ्यापाशी असतोस हे कळावं. तो विठ्ठल विटेवर दिसतो, पण तो आत माझ्या हृदयात असतो आणि तुझ्यामुळेच तू दिसतोस हे कळावं. हे अनुभवलं तर तो दूर नाही, तुझा माझा संबंध आहे. साधून बोध दिला, क्रोध काढला, अज्ञान गेलं, हृदयाच्या विटेवर तो उभा राहिला. त्यात तू व्यापक आहेस तसा कळाला, तू आनंदरूप आहेस त्याला मी ओळखलं. हे पांडुरंगा, देह पुरताना बुद्धीला बोधाचा पिंजरा दे, तुझा माझा ऐक्य होऊ दे, मगच देह पडू दे. ही हृदयाच्या महाद्वारी ही माझी वारी, ही सफल कर. हृदयाच्या द्वारात ही वृत्ती आली आहे, तर त्या बुद्धीत तू प्रगट हो. त्या बुद्धीला एकदाच दर्शन दे विठ्ठला, त्या बुद्धीत तू प्रगट हो. तुझा मला अनुभव दे, रामाचं चिंतन दे, तुझा स्पर्श भोगू दे. बुद्धीनं तुला मिठी द्यावी, तुझ्यातच बुद्धी समाविष्ट व्हावी. अद्वैत स्थितीत मग तो सोबतच आहे, मग ती बुद्धी देहावर येतच नाही. मग ते मन निशब्द होतं, मन राम होतं, देहपद जातं, आत्मपद येतं. ती बुद्धी आत्मनिष्ठ होते, तन्निष्ठ होते, तद्रूप होते. आतल्या हरीची आतच भेट होते. परब्रह्माचं मिलन म्हणतात, देहाचा बाद केला म्हणतात आणि त्याला ओळखलं म्हणतात. तोच वाणीत येतो आणि ग्रंथ वदवतो. आदिशक्ती माता जीवेवर येते आणि वेदांताला बाहेर काढते, साधकाचं कल्याण करते, अज्ञानाला समाप्त करते, बुद्धीला शांत करते. ते अंतःकरण निराकाराकडे प्रवाहित होतं. तोच तू विठ्ठल आहेस, जो आत आहेस, कणाकणात आहेस, मनामनात आहेस. पृथ्वीच्या आधीही तूच आहेस, पृथ्वीमध्येही तूच आहेस, पृथ्वीच्या नंतरही तूच आहेस. तूच आत्मरूपान आहेस, तू अभिन्न आहेस विठ्ठला. तुझ्यातच मन मंत्रमुक्त होऊ दे. तुझा अनुभव मला चाखायचाय, स्वसिद्ध व्हायचंय, स्वसंवेद्य व्हायचंय विठ्ठला, असंच मला व्हायचंय. ही माझी अंतरंगवारी सफल कर विठ्ठला, ही सफल कर विठ्ठल. साष्टांग दंडवत माऊली. माऊली बापरे, किती छान घेतला ताई. काय बोध आहे. खरंच भाग्य माऊली, आमचे आज सद्गुरू भेटले. खरंच त्या हरीची अत्यंत कृपा आहे आमच्या. सद्गुरूची भेट त्याच्या कृपेशिवाय मिळत नाही माऊली. तुमची भेट झाली आणि एवढं सुंदर चिंतन आम्हाला रोज रोज मिळते, एक दिवस नाही. हे अमृत पान आमची बुद्धी करायली आणि तो विठ्ठल आमच्या बुद्धीत प्रकट होणारच आहे. इतका सुंदर बोध आहे, बापरे. जगात पाठीवर नाही असं, खरंच नाही. आयुष्य दृष्टांत परक्या वस्तूवर, देहावर, घरावर, नात्यावर, अवस्था तीच आहे.
आहे की नाही? हो माऊली तीच हॅलो? आहे. हो माऊली. परक्या वस्तूवर ममत्व केल्याने बंधन उत्पन्न होते. देह परका, देहाच्या संबंधीने होणारे पुत्र पौत्र परके, त्याच्या संबंधाने विषय परके, त्याच्या संबंधाने घर परक, त्याच्यातले संसार परका, संपत्ती संतती सगळे भिन्ने, त्याला आपण ममत्व केले, त्याच्यामुळे बंधन झालं. हो माऊली. साष्टांग दंडवत. बेटा काय सुंदर शब्द आहेत. परक्या वस्तूवर ममत्व केल्याने बंधन होते. मग आत्मपरिच्छिन्न ज्या वस्तू आहे, देह आहे, देहाच्या संबंधी नाते आहे, देहातून दुसरा देह उत्पन्न झाला, मुलं मुली, त्याचे मुली, त्याच्या मुली, त्याच्या मुली, ह्याचा संबंध, त्याचा संबंध, किती 11 संबंध वाढवले. अरे म्यूट पहा, म्यूट पहा. कोणी एक मातबर ग्रस्त होता, त्याला आपण एक भागवत सप्ताह, हरिकीर्तन, वेद परायण, यज्ञ, ब्राह्मण भोजन किंवा स्वज्ञादी भोजन यापैकी कोणते तरी एकाने जमेल ते धर्म कृत्य करावे. ऐका आता डबल वाजते. एक तरी सप्ताह, हरिकीर्तन, वेद पारायण, यज्ञ, ब्राह्मण भोजन किंवा स्वज्ञाती भोजन म्हणजे स्वचिंतन, आत्मचिंतन यापैकी कोणते तरी एखादे जमेल ते धर्म कृत्य करावे अशी इच्छा उत्पन्न झाली. पण त्याची स्वतःची राहण्याची जागा होती, फार संकुचित होती. त्यामुळे असे एखाद्या वेळी नैमित्तिक कर्तव्य होते, येथे होण्यासारखे नव्हते. म्हणून त्याने पंचाच्या ताब्यात असलेला असा एक प्रशस्त महाजन वाडीत ते करण्याचे मनात आणून पंचापासून ती वाडी गरजेपुरती थोड्या दिवसासाठी बोलवली. बोलीने मागून ती सहकुटुंब जाऊन राहिला. काही दिवस गेल्यानंतर ते धर्मकृत्य म्हणून करण्याच्या उद्देशाने तो तेथे गेला होता. तो लोभादी दुर्गुणाने त्याच्या मनावर पगडा बसून विघ्न केल्यामुळे जागच्या जागीच राहून गेले. वाडी पडली चांगली पैस तेव्हा तेथे राहिल्याने अर्थातच त्याच्या घरापेक्षा जास्त सुख होऊ लागले. म्हणून तो तेथेच बरेच दिवस राहिला. असे काही दिवस गेल्यावर वाडीच्या मुख्य पंचाने आपली वाडी आता लवकर खाली करून द्यावी असा आपल्या मनुष्याबरोबर त्या गृहस्थाला निरोप पाठवला आहे. असे असून त्या गृहस्थाने तिकडे बिलकुल लक्ष दिले नाही. तेव्हा सर्व पंचांनी मिळून त्याला बोलावून पाठवले. त्यावेळी नाना प्रकारचे बहाणे सांगून तो ग्रस्त त्यास भेटण्यास गेला नाही. इतकेच नव्हे, पण उलट त्याने त्यास असा निरोप पाठवला की तुम्ही वाडी संबंधाने मला काय निरोप पाठवत आहात, ही वाडी माझी आहे, तेव्हा तुमचा माझा संबंध काय. ते ऐकून पंचाने विचार केला की जाऊ दे, आपणच होऊन निकरावर येऊ नये. काही दिवसांनी त्यालाच वाईट वाटून तो वाडी आपल्या स्वाधीन करील असे झाल्यास बरेच दिवस होऊन गेले. तथापि वाडीची काही गोष्ट तो ग्रस्त बोलत नाही असे पाहून सर्व पंचांनी मिळून सरकारात त्यावर फिर्याद उधरली आणि त्याच निरुपायामुळे न्यायाधीशाजवळ खेचीत नेले. तेव्हा न्यायाधीशाने विचारले, अहो ग्रस्त, तुम्ही पंचापासून वाडी घेतली, ती त्यास परत का देत नाही. तेव्हा त्या ग्रस्ताने जबाब दिला, अहो माझी वाडी कुणाची, वाडी तर माझी आहे, त्या संबंधाने पंचाचा माझा अर्थात काही संबंध नाही. तेव्हा न्यायाधीशाने साक्षी व खतपत्राचा पुरावा आणून आपले म्हणणे साबित करण्यास त्या गृहस्थास सांगितले. पण तो पुरावा कुठला आणणार. तेव्हा काही इकडे तिकडे ठोकून दबाडीने खोटे बोलून लागला. त्यास कैद करून सरकारने सांगितले, जोपर्यंत तू याची वाडी परत देणार नाहीस तोपर्यंत तू कैदेतून सुटणार नाही. तसं ही देहाची वाडी पंचभूताची आहे, तू त्यांना देऊन टाकणार नाही, वृत्ती बाहेर येणार नाही, भगवंताकडे जाणार नाही, भक्ती होणार नाही, आत्मज्ञान घेणार नाहीस तोपर्यंत तुला कैद करणार, जन्म मृत्यूच्या कैदेत तू ठेवणार, तुला स्वर्ग नरकात नेणार. आणि जेव्हा तू ह्याच्यातून बाहेर निघशील, ही वाडी माझी नाही म्हणशील, बुद्धी निश्चय करून देवी नाही, अनात्म्याचा बाध होईल, ज्ञानाचा साक्षात्कार होईल, सत्संग होईल, स्वरूपाची भेट होईल, वृत्ती राम होईल, तेव्हा ही वाडी निघून जाईल, तुझी कैद बंधन सुटून जाईल, जन्म मृत्यू तुटतील, तुझा भ्रम सुटल, तुला परमात्मा भेटल, मग तुझी देहरूप वाडी तुझी नाही हे तुला कळत. साष्टांग दंडवत माऊली. कोणाला कमी कळो जास्त कळो, माझ्या गुरुजींच्या कृपेने मुक्त होताल, तुम्ही खरे भक्त सिद्ध होताल. पण तुमचा अधिकार जर कमी असेल तर वाढवा तुम्हाला लागेल, चिंतन तुम्हाला पकडावं लागल, अनुग्रहण तुम्हाला घ्यावं लागल, तुम्हाला बदल करावा लागल, तुम्हाला मनाचा क्रोध संपवावा लागल, संबंध सोडावा लागल आणि अनात्मबुद्धी बंद व्हावं लागल, आत्मबुद्धी सुरू व्हावं लागल आणि तुम्हाला हरीचं दर्शन आत घ्यावं लागल. तर तुमचं चिंतन सफल होईल. तुम्ही जर प्रयत्न केला नाही तर नुसतं ऐकून काही होणार नाही.
अंगात सुख आहे. हो माऊली अगदी बरोबर माऊली साष्टांग दंडवत. माई कोटी कोटी दंडवत माई. ज्ञानदेव तुकाराम. चला एक बोलायचंय मला, कुणीही बोलू नका, जे हरी मध्ये मध्ये म्हणू नका.